हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्वे? माझं नाव शांतनू, वय 21 आहे. मी माझ्या आई बाबा बरोबर राहतो मुंबईमध्ये. आईच नाव कोमल, वय 44 आहे आणि बाबाच नाव केशव, वय 50 आहे. आम्ही एक 2 बेडरूम फ्लॅटमध्ये राहतो. एक बेडरूम आई बाबासाठी आणि एक मी वापरतो. आमच्या घरी दिवसभर मी आणि माझी आई असायचो. आणि आमच्या घरी आईच्या मदतीसाठी एक कामवाली ब्रू यायची. तिचा नाव दामिनी आहे. दामिनीच वय 48 वर्षे असेल आणि ती दिसायला एकदम टिपिकल मराठी बाई सारखीच आहे. थोडी जाडी भरलेल्या अंगाची, मोठे मोठे बॉल बाहेर उभारलेली गांड, सावळा रंग. तर आता वेळ घालवता मी तुम्हाला झालेला किस्सा सांगतो. तर घरात दिवसभर मी आणि आई असायचो. बाबा सकाळी घर सोडायचे ते रात्रीच यायचे. आणि आमची कामवाली दामिनी सकाळी आली की संध्याकाळी जायची सर्व काम करून. तस तर मी तिला दामिनी काकू म्हणून हाक मारायचो. आई तिला ताई म्हणून बोलायची म्हणून. तर ती आम्हाला एकदम घरची झाली होती. ती आमच्या घरातलं सर्व काम करायची. आईला जेवणामध्ये मदत, बाकी घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडी सर्व. दामिनी काकू तशी एकदम मनमिलाऊ स्वभावाची होती. सर्वांबरोबर हसून खेळून बोलायची, हसी मजाक करायची. तिची साडी तिने लुंगी बांधतात तशी बांधली होती आणि त्यामधून तिच्या मांड्या दिसत होत्या. आणि जेव्हा ती लादी पुसत होती तेव्हा तिची गल्ली पण मला स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदा मी असा काही एवढ्या जवळून बघत होतो, त्यामुळे माझा लंड वळवळ करू लागला. मग दामिनी काकू जशी माझ्या रूममधून लादीवर पोछा मारून गेली तसा मी माझ्या लवड्याबरोबर खेळू लागलो. मी तिचे पाहिलेले शरीर आठवून तिच्या नावाने हलवला त्या दिवशी. त्यानंतर तर मी नेहमी मला दामिनी काकू काम करत असताना तिच्या मागे पुढे करत असायचो. मी ती काम करत असताना मजाक मस्ती करत तिच्या शरीराचा डोळ्यांनी अंदाज घ्यायचो. मला घरातच आता एक प्रॉपर मिल्फ भेटली होती, जीच मला दिवसभर दर्शन व्हायचा आणि मग मी तिच्या नावाने हलवायचो. तर असाच काही दिवस चालू होता माझा. मला दामिनी काकू मध्ये खूपच इंटरेस्ट वाढत चालला होता. मग मी त्यांना कसा झवायच याच प्लॅनिंग केला. तर मग मी खूप स्टोरीज वाचल्या, त्यामधून आयडिया भेटली कसा तिला माझ्या जाळ्यात घेऊ शकतो ते मी त्यावर काम करू लागलो. मी येता जाता दामिनी काकूला माझा कडक लवडा माझ्या शॉर्ट्स किंवा माझ्या ट्रॅकवरून दाखवायचो. कधी कधी ती किचनमध्ये काम करत असेल तेव्हा मी पाणी पियायच्या बहाण्याने जायचो आणि तिला माझा लवडाच करायचो. तिने सर्व नोटीस केला पण माझ्या आई नाही सांगितला. एक दिवस घरात कोण नव्हता, आई काही कामासाठी बाहेर गेली होती, तेव्हा ती माझ्या रूममध्ये आली. दामिनी काकू, शांतनू बाबा, मला बोलायचं आहे तुझ्या बरोबर. मी, हा काकू बोला ना, काय झाला? दामिनी काकू, काय चाललंय तुमच्या? मी, कुठे काय? दामिनी काकू, समजून समजण्यासारखे वागू नका. मी कशाबद्दल बोलते माहीत आहे तुम्हाला? मी, काय झालं काकू, कशाबद्दल बोलत आहात नाही समजत आहे मला. दामिनी काकू, ठीक आहे, तुम्हाला नाही समजत आहे तर मग आता मला तुमच्या आईला सर्व सांगावं लागेल. रागामध्ये बोलून निघून गेली. माझी पण आता फाटली होती. जर दामिनी काकूने आईला सांगितला तर माझी वाट आई बाबांना सांगेल आणि बाबा काय करतील त्याचा काही नेम नव्हता. तर तो दिवस तसाच गेला. पुढचे काही दिवस मी दामिनी काकूपासून जरा लांबच राहिलो. ती माझ्या रूममध्ये आली सफाईसाठी की मी बाहेर हॉलमध्ये जाऊन बसायचो. पाहिले मी आईची नजर चोरून दामिनी काकूची थट्टा मस्करी करायचो, पण आता बंद केली होती. मी, हा काकू बोला ना, काय झाला? दामिनी काकू, काय चाललंय तुमच्या? मी, कुठे काय? दामिनी काकू, समजून समजण्यासारखे वागू नका. मी कशाबद्दल बोलते माहीत आहे तुम्हाला? मी,
काय झालं काकू, कशाबद्दल बोलत आहात नाही समजत आहे. जेव्हा पण माझी आणि दामिनी काकूची नजर भेटायची तेव्हा मी माझी मान खाली करायचो. मला माझी लाज येत होती. मी माझ्या आईच्या वयाच्या बाईवर डाव टाकत होतो पण तो फसला होता. मग काही दिवस तसेच गेले. एक दिवस आई परत काही कामानिमित्त बाहेर गेली असताना मी दामिनी काकूला एकट्यामध्ये घेऊन तिच्या बरोबर बोलू लागली. दामिनी काकू, मला बोलायचं आहे तुमच्या बरोबर, जरा माझ्या रूम मध्ये येता का? दामिनी काकू आले. शांतनू बाबा हे एवढं काम करून नॉर्मल वागत होती. तिच्या चेहऱ्यावर नाही राग होता, नाही कसला एक्सप्रेशन. दामिनी काकू मला माफ करा प्लीज, मी तुझ्या बरोबर जे काही वागलो त्यासाठी सॉरी. काकू माझ्या रूममध्ये आत येताच रडत बोललो. दामिनी काकू, अरे बाबा रडू नका. तिने मला मिठीत घेतला. मी नाही रागावले आहे तुमच्यावर, तुम्ही पण माझ्या मला सारखे आहात. मला आणि झाला ते जाऊ द्या, आता रडू नका. माझे डोळे पुसत मला शांत करत. दामिनी काकू सॉरी पुन्हा एकदा, आणि तुम्ही आई बाबाला सांगून काही सीन नाही क्रिएट केल त्यासाठी. अजून पण मी तिच्या मिठीत होतो, तिचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. दामिनी काकू, हे बघा बाबा, मला माहित आहे आता तुम्ही वयात आला आहात, एखादी मुलगी पटवा कॉलेजमध्ये, म्हणजे असे वाईट विचार मग मनामध्ये नाही येणार तुमच्या, सहज बोलली ती सर्व. दामिनी काकू, एक सांगू तुम्हाला, राग नसेल येणार तर? दामिनी काकू, हो बोला ना. दामिनी काकू, मी जेव्हा पण तुम्हाला बघतो ना, मला काय होत काही माहीत नाही, असाच तुम्हाला मन भरून बघत राहू असा वाटत. तुमचं ते भरलेल शरीर, तुमची ती काम करायची स्टाईल, तुमच्या त्या अदा बघितल्या की अंगामध्ये करंट लागल्यासारखा होता. म्हणून मी तसा कत्र होतो तुमच्या बरोबर, आणि जेव्हा तुम्ही नसता ना तेव्हा पण डोक्यात तुमचेच विचार चालू असतात सारखे माझ्या. मला वाटत मी प्रेमात पडलो आहे तुमच्या. एवढं सगळं मी बोलून गेलो फ्लोमध्ये. दामिनी काकू, हे बघा बाबा, आता होता या वयात, पण मी खूप मोठी आहे वयाने, तुमच्यापेक्षा आईच्या वयाची आहे तुमच्या, आणि सोडा हे सर्व नाद आणि तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. ती रूममधून निघून गेली. त्या दिवसानंतर मी आणि दामिनी काकू जरा खुल्लो होतो. मी आता त्यांच्या बरोबर परत पहिल्यासारखा मजाक मस्ती करू लागलो होतो. आणि त्यांच्या बरोबर मी आता डबल मिनिंग पण बिंदास बोलू लागलो होतो. त्या पण लाजच्या मी त्यांच्या बरोबर डब्बल मानिंग बोललो की. माझी हिम्मत वाढली होती म्हणून मी परत येता जाता दामिनी काकूला परत दाबायचा चालू केला होता. कधी माझा कडक झालेला सोटा तिच्या गांडीवर घासून ये, कधी चान्स भेटला तर बॉलवरून हात फिरावती, आणि मी दोघच असताना तिच्या समोर वडापमध्ये टाईट करून नीट करत आहे आणि माझा लक्ष नाही आहे असा दाखव. तिला समजत होता हे सर्व मी मुद्दामून करत आहे, पण ती काही बोलायची नाही. म्हणून मी आता माझ्या आई समोर तिला मागून हक पण करायला चालू केला होता. आईला पण मी बोलून दाखवायचो, तू जेवढे लाड नाही करत तेवढे लाड काकू करतात. असा तसा, आणि हक करत असताना नेहमी मी माझा लवडा टाईट करून तिच्या गांडीवर घासायचो आई समोर. माझी आई पण मग मला तौंत मारायची की एवढंच काकू लाड करते तर जा काकूकडेच येऊ नको परतीकडे. असाच आमचा चालू असायच मस्ती-मस्तीमध्ये मी आणि दामिनी काकू आता मज्जा घेत होतो. एक दिवस मी माझ्या रूममध्ये हलवत होतो तेव्हा काकू आली लादी पुसायला. मला बघून पाहिले, तिने तोंड फिरावला पण नंतर तिने लादी पुसायला सुरुवात केली. ती लादी पुसत असताना सारखा माझा लवडा बघत होती आणि स्वतःचे होत चावत होती. माझ्या लवड्याला बघून, तिचे ते एक्सप्रेशन बघून माझा लगेच पाणी गळाल. ती लादी पुसून मग निघून गेली. घरात आई असल्यामुळे मी जास्त काही करू शकणार नव्हतो म्हणून जेम होत होता त्यामध्ये मी समाधान मानत होतो.
मी दामिनी काकूला घरात काम करत असताना बिंदास चामायचो, पण आईमुळे मला पुढे काही करता येत नव्हते. आता तर काकू पण मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत होती. पाहिले मला लांब करायची. आता मी तिची गांड दाबायचो, तिचे बॉल पण बिंदास होऊन दबायचो. आजूबाजू कोण नसेल तेव्हा तर ती फक्त लाजेची. मग मी तिला इशारा करून माझ्या रूममध्ये बोलवायचो आणि मग तिच्या समोर माझा लवडा हलवून पाणी काढायचो. मी हलवत असताना मी तिचे बॉल दाबायचो, तिच्या गांडीवर हात ठेवून मज्जा घ्यायचो, पण वरवर खोलून काही करता येत नव्हता, कारण आई कधी पण येऊ शकत होती. तर मी वाट बघत होतो कधी आई कोणत्या कामासाठी बाहेर जाईल आणि मला दामिनी काकूला घेता येईल. तोपर्यंत मला जेवढा गरम करत येईल तेवढा मी करत होतो. मी माझा लवडा तिला जबरदस्ती पकडायला लावायचो आधी, मग नंतर ती स्वतःहून पकडून हलवायची. फाटाफट कोण यायच्या आधी माझा पाणी काढायची. असा आमचा दररोजच कार्यक्रम होता. दुपारचा आईच्या नजरेतून वाचून आम्ही करायचो. माझ्या आईला वाटायच त्यांचा मुलगा खूप गुणी आहे, पण इथे मी आईपेक्षा वय जास्त असणाऱ्या बाईला गरम करून सोडायचो. एकदा आई शेजारच्या काकूकडे गेली असताना मी दामिनी काकूला माझ्या बेडवर झोपवून त्यांची साडी वर करून त्यांची पूच्छी चाटून ओली केली होती आणि बोट टाकून त्यांचं मी पाणी काढलं होता. त्या दिवसानंतर जेव्हा पण आम्हाला चान्स भेटायचं आम्ही एक स्टेप पुढे होत गेलो होता. दामिनी काकू तर आता मला दररोज ब्लोजोब द्यायच्या. मस्त मज्जा यायची त्यांच्या तोंडात देताना. मस्त चोखायच्या त्या आणि माझा पाणी पण पियच्या. आम्ही हे सर्व आईला कळून देत नव्हतो. आमचा झाला की असा वागायचो जसा काही झालंच नाही आहे. मग एक दिवस आईला तिच्या मैत्रिणींना सोबत शॉपिंगला जायचं होतं. माझ्याकडे तो एक चान्स होता दामिनी काकूल घ्यायचा, कारण परत कधी संधी भेटेल हे माहीत नव्हता. म्हणून ती संधी सोडायची नाही असा मी विचार करूनच होतो. आई इकडे जशी बाहेर पडली मी सर्व डोअर आणि विंडो बंद केले. आई तिची वर घेऊन बिल्डिंग बाहेर पडताच मी दामिनी काकूला किस करायला चालू केली. ती हॉल पुसत होती. मी तिला खेचून माझ्या रूममध्ये घेऊन गेलो. मी माझी शॉर्ट्स काढली फक्त आणि काकूची साडी तिच्या कांबरेपर्यंत वर करून तिच्या पुच्ची सोबत खेळू लागलो. मग थोडा वेळ चाटून बोट टाकून मी माझा लवडा काकूला चोखायला लावला. तिने तिचा ब्लाउज खोल आणि ब्रा पण वर करून मला बॉल दाबायला दिले. खूप मोठे बॉल होते तिचे आणि एकदम सॉफ्ट. मग तिने माझा लवडा चोखून पूर्ण ओला केला. तसा मी तिच्या पुच्ची वर घासून आत टाकू लागलो. तिची पुच्ची खूपच टाईट होती. नवरा झवत नसावा तिचा. मग मी तिला झू लागलो. ती पण जोरात कानायला लागली. झव मला बाळा, जोरात झव मला, शांत कर माझ्या या पुच्चीला. जोरात झव मला, मज्जा येते, अजून जोरात झव, कचाकच. मग थोडा वेळ झून आम्ही दोघ एकत्र गळालो. मी तिच्या पुच्चीत पाणी काढलं होता. मग तिने पेटीकोटने पुच्ची पुसली. माझा लवडा तोंडात घेऊन साफ केला आणि जाऊन स्वतःच काम करू लागली. तर अशा प्रकारे मी दामिनी काकूला झू लागलो होतो. आम्हाला जेव्हा पण घरात असा एकात भेटायच तेव्हा आम्ही कचाकच झावेचो. एकदा मी काकूच्या घरी गेलो होतो, कारण खूप दिवस आई बाहेर कुठे गेलीच नाही आणि मला कंट्रोल होत नव्हता म्हणून. तेव्हा दामिनी काकूंच्या मुलाने मला आणि काकूला पकडलं झवाझवी करताना. पुढे काय झालं मी पुढच्या भागात सांगेन.